अतिक्रमण हे नॅशनल हायवेच्या हद्दीतील आहे. नॅशनल हायवे 361च्या हद्दीतील आहे. त्या अनुषंगाने नॅशनल हायवेकडून नोटीस दिलेले आहेत आणि हे सगळे अतिक्रमण आहेत टेम्पररी अतिक्रमण आहे, परमनंट बांधकाम कुठले नाही आहे. त्यामुळे आपलं नगर परिषदेच्या हद्दीतले अतिक्रमण आहे. त्यामुळे एक सपोर्टिंग एजन्सी किंवा पेरेंट संस्था म्हणून नॅशनल हायवेला सहाय्य करणे आपलं कर्तव्य आहे. तशा प्रकारच्या सूचना माननीय उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून आणि नॅशनल हायवेकडून आपल्याला प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने आपलं मनुष्यबळ असेल आणि JCB आपण उपलब्ध करून दिला आहे. अनेकदा असेच अतिक्रमण काढण्यात आलेले होते. त्यावेळी अगोदर अतिक्रमण काढलेले होते. परत 2 दिवसाला 4 दिवसाला आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही त्यांना कर भरायला लावला. कर भरल्यानंतर परत त्याला बसायला त्याच्यावर काय आपलं आता या अगोदर अशा घटना घडल्या असतील तर यापुढे अशा घटना घडणार नाहीत. कारण का आम्ही असेल, पोलीस प्रशासन असेल, ST महामंडळ आणि नॅशनल हायवे या चारही अथॉरिटीकडून आता यापुढे कुठलंच अतिक्रमण मुख्य रस्ते होणार नाही. त्या अनुषंगाने कारण आपण बघितलं की STला जाण्या येण्यासाठी किंवा 4 व्हीलर जाण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे गर्दी होत आहे. त्यामुळे चारही एजन्सी याची खबरदारी घेतली, कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण मुख्य रस्त्याच्या मध्ये येणार नाही. आठवडी बाजारासाठी आपल्याला नगरपालिकेतर्फे आपल्याला जागा उपलब्ध नाही. आठवडी बाजार नेमकं भरवायचं कुठं यासाठी आपण काय नियोजन लावलेलं आहे का? सध्या आपला आठवडी बाजार जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच भरतो आणि तशी मध्यवर्ती जागा आपल्या नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. लवकरच आम्ही तशी जागा भाडेतत्वावर किंवा राज्य शासनामधून उपलब्ध होईल का याची आम्ही चाचपणी करू आणि तशा प्रकारे झालं तसा प्रस्ताव आमच्याकडे पाठवण्यात येईल. आपण काही नागरिकांच्या तक्रारी आल्या की आपण जिल्हा परिषद मंडळावर आपण आठवडी बाजार भरतो, नगरपालिका कर वसूल करते, त्याला पावत्या दिल्या जातात. या संदर्भात आपलं मत काय? सगळ्याच नगरपालिकेमध्ये आठवडी बाजारासाठी ठराविक कर आकारला जातो. सर्व नगर परिषद ते प्रायमरी उत्पन्न आहे. असा नाही की आपल्याच जागेवर बसले आपण कर आकारू शकतो. नगर परिषदेच्या कुठल्याही हद्दीत एखादा विक्रेता बसला तर त्या टेम्पररी प्रकारात एकदम नॉमिनल प्रकारचा कर आपण आकारला जातो आणि ते आपलं उत्पन्नाचं साधन